शिक्षण सेवक पाहिजे. अल्पभाषिक संस्था चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ. ॲड्रेस पत्ता चोपडा जिल्हा जळगाव. संचालित माध्यमिक कन्या विद्यालय चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव. या शाळेत सन 2026 ते 2027 साठी माध्यमिक विभागात अनुदानित तत्त्वावर खालील पदे भरावयाचे आहे. मित्रांनो, दिलेली जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे आणि अनुदानित माध्यमिक विभागात खाली दिलेले रिक्त जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिले आहे. BSc B.Ed विज्ञान शाखा. सायन्स डिपार्टमेंटकरिता BSc B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. सोबत TET/CTET उत्तीर्ण आवश्यक. तर या ठिकाणी BSc B.Ed सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा BSc B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण म्हणजेच CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण आवश्यक. तर दिलेल्या 2 पेपरपैकी TET किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदसंख्या 1 जागा. इयत्ता 6वी ते 8वी साठी इयत्ता 6वी ते 8वी वर्गासाठी BSc B.Ed TET पेपर 2 किंवा BSc B.Ed CTET पेपर 2 या शैक्षणिक अर्हतेवर शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2. पदाचे नाव कनिष्ठ लिपिक. शैक्षणिक पात्रता पदवीधर. मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजेच 30 शब्द पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. कनिष्ठ लिपिक या पदाची. संवर्ग जातीचा प्रवर्ग. संस्था अल्पभाषिक असल्याने लागू नाही. या ठिकाणी कोणतेही आरक्षण लागू नाही. दोन्ही जागा ओपनमधून खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. उपरोक्त पदासाठी पात्रताधारक व अनुभवी उमेदवाराने आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ गणेश कॉलनी चोपडा जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, वर दिलेल्या पदासाठी किंवा उपरोक्त पदासाठी पात्रताधारक व अनुभवी उमेदवाराने म्हणजेच क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सने पात्रताधारक व अनुभवी उमेदवाराने आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह उमेदवाराने मुलाखतीचा दिनांक दिला आहे 11/6/2026 म्हणजेच 11 जून 2026 वार दिवस गुरुवार आहे. रोजी सकाळी मुलाखतीचा टाईम आहे ठीक 11 वाजता. सकाळी 11 वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ गणेश कॉलनी चोपडा जिल्हा जळगाव येथे उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. टीप. माननीय शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेनंतरच नेमणूक अंतिम करण्यात येईल. तर या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेनंतरच या ठिकाणी नेमणूक अंतिम करण्यात येईल. श्री हितेंद्र रमेश देशमुख सेक्रेटरी. डॉक्टर श्री चंद्रकांत गोकुळ पाटील अध्यक्ष चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ गणेश कॉलनी चोपडा जिल्हा जळगाव. जाहिरात क्रमांक 2. पाहिजेत. आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली 145/90 द्वारा संचालित श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय. ॲड्रेस कुरखेडा जिल्हा गडचिरोली. श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कोरची जिल्हा गडचिरोली. तर मित्रांनो, या ठिकाणी ही दिलेली शाळा 2 शाळा दिलेल्या आहेत. पहिली शाळा आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा जिल्हा गडचिरोली आणि दुसरी शाळा आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कोरची जिल्हा गडचिरोली. तर ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे. शासनमान्य विना अनुदानित. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा. तर या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक नेमण्यात येत आहे आणि शाळेचे नाव दिले आहे. ज्या शाळेत उच्च माध्यमिक शिक्षक नेमण्यात येत आहे त्या शाळेचे नाव दिले आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा
पदसंख्या एकूण 8 जागा भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षकाच्या श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा या ठिकाणी. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA BEd द्वितीय श्रेणी, MA BEd सेकंड क्लास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरी शैक्षणिक पात्रता आहे MSc BEd द्वितीय श्रेणी, MSc BEd सेकंड क्लास. त्यानंतरची शैक्षणिक पात्रता आहे MCOM BEd द्वितीय श्रेणी, MCOM BEd सेकंड क्लास. विषय दिले आहे उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी शिकवण्यासाठी. पहिला विषय आहे मराठी, इंग्रजी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, पुस्तपालन, लेखाकर्म, चिटणीसाची कार्यपद्धती आणि वाणिज्य संघटन. तर या ठिकाणी विषय दिले आहे उच्च माध्यमिक शिक्षक यांना शिकवण्यासाठी. मराठी आहे, इंग्रजी आहे, बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, पदार्थ विज्ञान, केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र, मॅथमॅटिक्स, गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, पुस्तपालन, लेखाकर्म, चिटणीसाची कार्यपद्धती आणि वाणिज्य संघटन. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक. शाळेचे नाव दिले आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कोरची या ठिकाणी किंवा या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक नेमण्यात येत आहे. पदसंख्या एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA BEd द्वितीय श्रेणी आणि MSc BEd द्वितीय श्रेणी. तर कला शाखेकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA BEd सेकंड क्लास आणि सायन्स फॅकल्टीकरिता शैक्षणिक पात्रता आहे MSc BEd. दिलेल्या विषयामध्ये MSc असणे आवश्यक आहे आणि BEd सेकंड क्लास द्वितीय श्रेणी. आणि या ठिकाणी आर्ट्स शाखेकरिता म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयामध्ये MA असणे आवश्यक आहे, मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर BEd आणि द्वितीय श्रेणी. विषय दिले आहे उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी शिक्षकांना शिकवण्यासाठी विषय दिले आहे मराठी, इंग्रजी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित. तर या ठिकाणी श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कोरची या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक नेमण्यात येत आहे आणि विषय दिले आहे मराठी, इंग्लिश, बायोलॉजी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजिक्स, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, केमिस्ट्री आणि गणित, मॅथमॅटिक्स. त्यानंतर आहे शाळेचे नाव शासनमान्य अंशतः अनुदानित 60% आहे ही शाळा आणि शाळेचे नाव दिले आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा जिल्हा गडचिरोली. अनुक्रमांक 1 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक. पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त. श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा या ठिकाणी ही जागा भरण्यात येत आहे. पदांची संख्या 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA BEd द्वितीय श्रेणी. दिलेल्या विषयामध्ये उमेदवार MA असायला पाहिजे, त्याचबरोबर BEd द्वितीय श्रेणी किंवा सेकंड क्लास. आणि विषय दिले आहे मराठी, समाजशास्त्र, मराठी आणि सोशलॉजी, समाजशास्त्र. नंतर शासनमान्य अनुदानित 100% शाळेचे नाव दिले आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस कोरची जिल्हा गडचिरोली. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक. पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त. शाळेचे नाव दिले आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कोरची. पदांची संख्या 1 जागा. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA BEd द्वितीय श्रेणी. दिलेल्या विषयामध्ये MA असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर BEd आणि सेकंड क्लास असणे आवश्यक आहे. विषय अर्थशास्त्र, इतिहास, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री. इन्फॉर्मेशन सूचना. वरील पदे कॅटेगरी दिली आहे. प्रवर्ग SC, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती ST, शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती SBC, EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, OBC, अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय, खुला प्रवर्गातून रोस्टरप्रमाणे भरले जातील. आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातून उमेदवार भरले जातील. तर या ठिकाणी दिलेल्या कॅटेगरीनुसार उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. SC, ST, SBC, EWS, OBC, खुला या दिलेल्या प्रवर्गातून रोस्टरप्रमाणे भरले जातील. आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातून उमेदवार या ठिकाणी भरले जाणार आहे. तर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी
मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स व साक्षांकित प्रतीसह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती काढून त्या साक्षांकित करून म्हणजे साक्षांकित प्रतीसह मुलाखतीचा दिनांक दिला आहे 15/6/2026 म्हणजेच 15 जून 2026 रोज मुलाखतीचा दिवस आहे सोमवारला आणि वेळ आहे मुलाखतीचा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे किंवा स्थळ श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे. अध्यक्ष / सचिव आग्राविशी संस्था कुरखेडा आणि अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे 9960435843 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 9420143958. अध्यक्ष / सचिव शाळा समिती श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा / कोरची संपर्क क्रमांक दिला आहे 9421705456 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 9579227908 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 9403170602. तर या दिलेल्या संपर्क क्रमांकावर उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात किंवा मिळवू शकतात. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.